नमस्कार सर्वांना आणि हॅपी दिवाळी. तर मी बनवते आता बटर चकली. भाजणी न करता पटकन बनवायची असेल तर बेस्ट ऑप्शन आहे बटर चकली बनवायची. तर खूप छान किती काटेरी आली बघा. तर हे बघा, आपल्या फुटाण्याच्या डाळ्या असतात ना, त्या साधारण अर्धी वाटी घ्यायच्या आणि थोडे जाडे पोहे घेतले मी 1 वाटी. त्याच्यासाठी तीळ घेतलं आहे, थोडा ओवा घेतला आहे, ओव्यामुळे छानच टेस्ट येते. आणि हे अमूलचं बटर, हे साधारण आपल्याला अर्धी वाटीच घालायचं, जास्त नाही घालायचं. आणि अर्धा किलो मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, 500 ग्रॅम. आणि त्याच्यामध्ये अद्रक आणि हिरवी मिरची छान बारीक मिक्सरला वाटून घेतले. साधारण 5 मिरच्या टाकलेल्या आहेत. तुमच्या तिखट तुम्हाला हवं त्याप्रमाणे टाका. आणि ह्या ज्या आपल्या फुटाण्याच्या डाळ्या आहेत त्या जरा भाजून घ्यायच्या थोड्याशा, जास्त नाही, फक्त थोडं 5-1 मिनटं त्याला भाजून घ्यायचं. पोहे पण त्याच्यामध्येच टाकायचे आणि 5 मिनटं भाजल्यानंतर त्याला जरा काढून थंड करायचं आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याला बारीक करून घ्यायचं, साधारण जेवढी बारीक पावडर होईल त्याप्रमाणे. आणि हे मी बटर घेतलं आहे याच्यामध्ये. आणि पावडर जे आपण करतो मिक्सरला, त्याला चाळून घ्यायची, कारण त्याच्यामध्ये बरंच जाडे वगैरे असे कण असतात. तर ते चाळून घ्यायचं त्याच्यात. आणि थोडं मीठ घालायचं चवीपुरतं. ओवा क्रश करून घालायचा हाताने, छान छान टेस्ट येते. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला ते आपण जे तीळ वगैरे ठेवलेले होते ते टाकायचे. आणि जे वाटण करून ठेवलेलं मिरची आणि अद्रकचं ते घालायचं त्याच्यामध्ये. आणि हे जे बटर आहे थोडंसं गरम केलं, जास्त नाही, वितळण्यासाठी थोडं गरम केलं आहे त्याला, ते घालायचं. जास्त घालू नका, अर्धीच वाटी घाला, कारण अर्धा किलोला तेवढं भरपूर बटर आहे. आणि ते सर्व असं एकत्र आपण कणिक भिजवतो त्याप्रमाणे त्याला भिजून घ्यायचं. आधी सर्व एकजीव करायचं, नंतर बेतानी हवं तेवढं त्याच्यात अंदाजे किती पाणी जातो त्याप्रमाणे घालायचं. आणि छान असा गोळा तयार करून त्याला 1 तास छान ठेवून द्यायचं. मुरल्यानंतर आता आपण चकल्या पाडायला सुरुवात करूया. मी साच्याला जरा तेल लावून घेतलेलं आहे. हा साचा माझ्या सासूचा आहे, खूप जुना आहे, 50 वर्षापूर्वीचा, आणि तोच वापरते मी आत्तापर्यंत. आणि याच्या सर्व चकल्या पाडून घ्यायच्या. याच्या चकल्या अजिबात गोल येत नाही, कारण त्याला बेस जास्त भेटलेला नाही आहे, भाजणीची चकली नाही आहे. नाहीतर बोलाल चकल्या अशा लांब लांब का आल्या, तर ती गोल येत नाही आहे. आणि नाहीतरी तोडून आपण अशीच खाणार आहे ना, तर असे त्याचे तुकडे पडतात. पण खायला खरंच सांगते, एवढी छान लागते ना ही चकली, एवढी खुसखुशीत आणि एवढी टेस्ट लागते त्याची बटर चकलीची ना, काय बोलू मी. तुम्ही बनवून बघा, खूप छान लागते बटर चकली आणि झटपट तयार होती. कधी पण आपण बनवू शकतो. आपल्याला जर खायचं असेल तर अशी पटकन तयार होते. थोडंसं 1 वाटी तांदूळ पीठ घेतल्यानंतर पण तयार होते. आणि अशा छान खमंग सुंदर अशा माझ्या चकल्या तयार झाल्या आहेत. एकदम छान अशा राऊंड होणार नाही, त्या अशा तुकडेच पडणार.